जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण अभिवाचन करीत आहोत. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. याचे आतापर्यंत आपण 20 भाग पाहिले. 20व्या भागात आपण पाहिलं की तथागत गौतम बुद्धांच्या पूर्व काळामध्ये कोणकोणते ऋषी मुनी व त्यांची तत्त्वज्ञाने अस्तित्वात होती. 20व्या भागामध्ये आपण ब्राह्मणी धर्माचं विवेचन केलं. ब्राह्मणी धर्माप्रमाणे चातुर्वर्ण व्यवस्था आणि कर्मवादाचा सिद्धांत होता. याला तथागत गौतम बुद्धांनी अमान्य केलं, कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णात विभागलेल्या समाजरचनेत शूद्रांना गुलाम करून ठेवण्यात आले होते. यासोबतच स्त्रियांनाही गुलाम केलेले होते आणि त्यांना पूर्वजन्मेच्या कर्मानुसार हा जन्म मिळाला आहे असे सांगण्यात आले होते. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता आणि त्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता. अशा तऱ्हेने ही असमानतेची वागणूक, विषमतेची वागणूक होती. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी या व्यवस्थेला नाकारले. आता पुढील भाग 21वा, उपनिषदे आणि त्यांची शिकवण. उपनिषदांना देखील वैदिक वाङ्मयाचाच एक भाग समजण्यात येते. उपनिषदे वेदांचा भाग नव्हेत, ते श्रुतिबाह्य आहेत. असे असूनही उपनिषदे धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झालेली आहेत. उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही महत्त्वाची आहेत व काही महत्त्वाची नाहीत. त्यांपैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांताविरुद्ध आणि ब्राह्मण पुरोहिताच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय, याविषयी त्या सर्वांचे एकमत होते. वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय, याविषयी त्या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वरप्रणीत आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ व त्यांची फळे, यज्ञातील आहुती आणि ब्राह्मणांना द्यायची दक्षिणा या ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले महात्म्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्मा व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली होती. विश्वाला बांधून ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी असून आत्मा हेच ब्रह्म होय, असे आत्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा आहे की ब्रह्मा हेच सत्य होय आणि आत्मा म्हणजेच ब्रह्मा होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. प्रश्न असा होता की ब्रह्मा ही एक वास्तविकता आहे काय? उपनिषदांचे सिद्धांत मान्य करायचे की नाही, हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा भगवान बुद्धांना मिळाला नाही. म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचे प्रश्न यज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांना विचारण्यात आले, ब्रह्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय? या प्रश्नावर नेती नेती मला माहीत नाही, मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला. ज्याच्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल, असा भगवान बुद्धांचा प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात भगवान बुद्धांना कोणतीही अडचण भासली नाही. पुस्तकातील भाग 6वा, भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन. भगवान बुद्धांचे समकालीन. ज्या काळात सिद्धार्थ गौतमांनी परिव्रजा घेतली होती त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजलेली होती. ब्राह्मणी तत्त्वज्ञानांखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता. यांपैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते.
या पंथांपैकी एक पंथ पूर्ण कश्यप याच्या नेतृत्वाखाली होता. त्याच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत. त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करवून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करवावी, स्वतः चोरी करावी किंवा दुसऱ्याकडून करवून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलायस लावावे, याचा आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही जघन्य असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच प्रतिक्रिया परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही, शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका विचारधारेचे नाव नियतिवाद असे होता. त्याचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा पूर्वनिश्चयवाद होता. कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. घटना घडतात, त्या कोणीही घडवू शकत नाही. दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगामध्ये मनुष्यावर जे घडायचे ते घडतच असते, हे त्याचे तत्त्वज्ञान होते. तिसऱ्या मताचे नाव उच्छेदवाद असे होते. अजित केसकंबली हा त्याचा मुख्य प्रणेता होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होते. यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. कर्मांची अशी काहीही फळे नसतात की ज्यांना आत्म्याला स्वतः भोगावी लागतात. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनलेला आहे. आत्मा त्यापासून वाचू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा कोणत्याही उपायाने होणार नाही. चौथ्या मताचे नाव अन्योन्यवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पकुध कच्चायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो. यांपैकी प्रत्येक तत्व स्वतंत्र आहे. त्यांचा एकमेकांवर परिणाम होत नाही. प्रत्येक तत्व स्वयंभू आणि शाश्वत आहे. त्याचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्राने सप्त महाभूतात प्रवेश केला, एवढाच त्याचा अर्थ समजावयाचा. संजय वेलट्टीपुत्ता याचे स्वतःचे एक वेगळेच मत होते. त्याचे नाव विक्षेपवाद. हा एक प्रकारचा भयंकर संशयवाद होता. संजय वेलट्टीपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात असतो काय? असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलट्टीपुत्ताने आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितले. सहाव्या मताचे नाव चातुर्याम संवरवाद होते. या पंथाचे प्रमुख जैन महावीर होते. सिद्धार्थ गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना ते जिवंत होते. त्यांना निगंठनाथपुत्त म्हणत. महावीरांनी असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मांपासून मुक्त व्हावे असे त्यांनी सुचवले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन करावे
असे महावीरांनी सांगितले ते 4 नियम पुढीलप्रमाणे: 1. हिंसा न करणे, 2. चोरी न करणे, 3. खोटे न बोलणे आणि 4. मालमत्तेचा संग्रह न करणे आणि संन्यासी जीवन जगणे. समकालीनांविषयी बुद्धाची मान्यता. या नव्या तत्ववेत्यांची शिकवण भगवान बुद्धांनी स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणुकीला त्यांनी दिलेली अमान्यता अकारण नव्हती. ते म्हणतात, पूरण कश्यप किंवा पकुध कच्छायन यांचे तत्त्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य जर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्याइतकी मजल मारू शकेल. जर मख्खली गोसालाचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाच्या हातचे खेळणे होईल, तो स्वतःला बंधनमुक्त करू शकणार नाही. अजित केसकंबलीचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणेपिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय वेलटीपुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर पाण्यावर तरंगत राहिल्याप्रमाणे माणसाला निरुद्देश्य जीवन जगावे लागेल. आणि निगंठनाथपित्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच वाहावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामनांचा बिमोड होईल. याप्रमाणे त्यावेळच्या तत्त्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग भगवान बुद्धांना पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्यांना वाटले, म्हणून त्यांनी या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले. जय भीम. नमो बुद्धाय.